This is ZBPS Daudgaon. Today we are starting our daily activity one day, one structure. We have taken the challenge of 100 days, 100 structures, and today we are completing our challenge because today is day 100. आजचा आपला दिवस किती आहे 100वा. आपण पहिल्या दिवसापासून सुरुवात केली, आज 100वा दिवस आहे. तर आपली आज ऍक्टिव्हिटी पूर्ण होणार आहे. आज आपण अबाउट टू याचा वापर करून स्ट्रक्चर घेणार आहोत. बघा याचं स्ट्रक्चर असणार आहे s प्लस हेल्पिंग वर्ब प्लस अबाउट टू प्लस v1 प्लस o. बघा याच्यामध्ये एखादी गोष्ट आपण करणार असू त्यासाठी अबाउट टू वापरलं जातं. जसं मी जेवण करणार आहे त्याचं वाक्य असं होईल आय एम अबाउट टू ईट अ डिनर. मी रात्रीचं जेवण करणार आहे. कसं झालं आय एम अबाउट टू ईट अ डिनर. आता मला म्हणायचं की मी आंबा खाणार आहे. कसं होईल कोण सांगतं मी आंबा खाणार आहे. हा सांगा. I am about to eat a mango. आता तू सांग मला मी आंबा खाणार होतो. I was about to eat a mango. मी आंबा खाणार असेल. I shall about to eat a mango. शाबास. बघा याच्यामध्ये आपण तीनच काळ वापरू शकतो. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. लक्षात घ्या. मग या ठिकाणी आता आपलं दुसरं वाक्य आहे बघा मी क्रिकेट खेळणार आहे. कोण सांगत मी क्रिकेट खेळणार आहे सांगा. I am about to play cricket. शाबास. आता तू सांग मी क्रिकेट खेळणार होतो. I am च्या ऐवजी काय करावं लागेल Was. आय वॉज. हा I was about to play cricket. शाबास. मी क्रिकेट खेळणार असू, मी क्रिकेट खेळणार असेल. I Shall. shall about to play cricket. शाबास. आता पुढे जाऊया आपण. आम्ही टीव्ही पाहणार आहोत. हा सांगा. We are about to watch TV. आम्ही टीव्ही पाहणार होतो. We were about to watch TV. आम्ही टीव्ही पाहणार असू. We shall about to watch TV. शाबास. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. हा तो पोहणार आहे. तो पोहणार आहे. हा सांगा. हा सांगा तुम्ही. He is about to swim. तो पोहणार होता. He was about तो पोहणार असेल. about to swim. शाबास. आता पुढे जाऊया. ती तिची मदत करणार आहे. ती तिची मदत करणार आहे. कोण सांगत हा इकडं. हा सांगा. ती तिची मदत करणार आहे. She is about to help her. हा ती तिची मदत करणार होती. She was अबाउट टू about to help her. ती तिची मदत करणार असेल. She will about to help her. शाबास. आता आपल्याला असं म्हणायचंय की पाऊस पडणार आहे. हा कोण सांगतं पाऊस पडणार आहे. हा सांगा. It is about to rain. पाऊस पडणार होता. It is हा पडणार होता. it वॉज. was about to rain. पाऊस पडणार असेल. It will about to rain. शाबास. आता बघा नेहा गोष्ट सांगणार आहे. नेहा गोष्ट सांगणार आहे. हा संध्या. Neha is about to tell story. नेहा गोष्ट सांगणार होती. Neha was about to tell story. नेहा गोष्ट सांगणार असेल. Neha will about to tell story. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी एखादी गोष्ट होणार आहे आणि ती आपल्याला माहित आहे तर त्यासाठी आपण अबाउट टू चा वापर करतो. अशा पद्धतीनं बघा वी डिसाइडेड
टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी आफ्टर दिवाळी. दिवाळीच्या नंतर आपण ही ॲक्टिव्हिटी सुरू केली आणि 100 दिवसामध्ये 100 स्ट्रक्चर आपण पूर्ण केलेले आहेत. आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन याच्यासाठी की प्रत्येक स्ट्रक्चरचे तुम्ही 30-30 वाक्य तर केलेच, पण इंग्लिश सेंटेन्स मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही तुमच्या वर्गाला दिलेलं टार्गेट, जसं 5वीला 5000 असेल, 6वीला 6000 असेल, 7वीला 7000 असेल, 8वीला 7000 असेल, हे सगळे टार्गेट तुम्ही पूर्ण केले. आणि त्या केलेल्या वाक्यांमधील कोणतंही वाक्य तुम्हाला विचारलं, मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी, ते सुद्धा तुम्हाला सांगता येते. ही खूप मोठी अचिव्हमेंट आपल्या 1 डे 1 स्ट्रक्चर या ॲक्टिव्हिटीची आहे. सो आय एम फीलिंग सो हॅपी टू कम्प्लीट आवर ॲक्टिव्हिटी 100 days 100 structure. Thank you so much for watching our video. This is ZPPS Daudgaon. Thank you.